आधी सासूची हत्या, नंतर नवऱ्याची शेजारच्या राज्यात मृतदेहाचे तुकडे, पत्नीची खुनी कारस्थान जाणून आपल्याला नक्कीच धक्का बसेल. गुन्हेगारीच्या जगाशी कोणताही संबंध नसलेला माणूस जेव्हा गुन्हा करतो तेव्हा पोलीस आणि कायदाही अचंबित होतो. यावेळी क्राईम कथामध्ये मी तुम्हाला एक अशा दृष्ट महिलेची कहाणी सांगणार आहे, जिने एक नव्हे तर 2 खून केले आणि कायद्याच्या डोळ्यात धूळफेक केली. कायद्याच्या खेळण्याचा प्रयत्न करणारे अनेक बदमाश आणि गुन्हेगार आहेत. पोलिसांना चकमा द्या, वेळोवेळी ते पोलिसांना हातून निसटतात. ते पुरावे नष्ट करतात, साक्षीदारांना धमकावणे, पण एक ना एक दिवस ते पकडले जातात. ही बाब व्यावसायिक गुन्हेगाराची आहे, पण अनेक घटनांमध्ये असेही घडते की गुन्ह्याच्या जगाशी कोणताही संबंध नसलेला माणूस जेव्हा गुन्हा करतो तेव्हा पोलीसही अचंबित होतात. यावेळी क्राईम कथामध्ये मी तुम्हाला एका अशा दृष्ट महिलेची कहाणी सांगणार आहोत, जिने एक नव्हे तर 2 खून केले आणि वर्षभर कायद्याच्या डोळ्यात धूळफेक केली. 29 ऑगस्ट 2022 त्या दिवशी एका व्यथित महिलेने जिल्ह्यातील नुनमणी पोलीस स्टेशन गाठले. तेथे जाऊन वंदना कालिता नावाच्या महिलेने पोलिसांत तक्रार दिली आणि सांगितले की तिचे पती अमरज्योती डे आणि 62 वर्षीय सासू शंकरी डे बेपत्ता झाले आहेत. त्यांनी दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते सापडले नाहीत. पोलिसांना हा प्रकार सांगितल्यानंतर महिला रडू लागली आणि तिची तक्रार ऐकून त्यानंतर पोलिसांनी तिला मदतीचे आश्वासन दिले आणि लवकरच तिचा पती आणि सासू सासऱ्यांचा शोधू असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून प्रकाराचे गांभीर्य ओळखून तपास सुरू केला. बेपत्ता आई आणि मुलाबद्दल सुगावा शोधण्याचा प्रयत्न करीत होते. सर्व पोलीस ठाण्यात त्यांची माहिती देण्यात आली. जवळपासच्या जिल्ह्यातील पोलिसांनी त्यांची माहिती देण्यात आली, मात्र त्यांचा शोध लागला नाही. तरीही पोलीस आपले काम करत होते. नोव्हेंबर महिना आला होता, शोध चालू होता. दरम्यान एका व्यक्तीने नुनमणी पोलीस ठाणे गाठले आणि स्वतः बेपत्ता अमरज्योती डे यांचा चुलत भाऊ असल्याचे सांगून त्यांनी पोलिसात तक्रार दिली, ज्यामध्ये अमरज्योती डे आणि त्याची आई शंकरी डे बेपत्ता झाल्याच्या तक्रारीसोबतच अमरज्योती यांची पत्नी वंदना यांच्याही वर संशय व्यक्त करण्यात आला. तसेच फिर्यादीने म्हटले की काही दिवसापूर्वी त्यांचा बेपत्ता मामीच्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आले होते. आता याच प्रकरणाबाबत पोलिसात 2 तक्रारी दाखल झाल्या होत्या, पण दोन्ही तक्रारींमध्ये फरक होता. म्हणजेच नवीन तक्रारीत पहिली तक्रार दाखल करणाऱ्या वंदना कालिता यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. आता पोलिसांनी या प्रकरणाच्या वेगळ्या कोनातून तपास सुरू
सुरू केला. वर्ष बदलले होते. दरम्यान 14 फेब्रुवारी 2023 रोजी वंदना कालिता यांनी पुन्हा एकदा पोलीस स्टेशन गाठून पती आणि सासूची चौकशी केली. तपास असल्याचे सांगून पोलिसांना त्याला पाठवून दिले असला तरी पोलीस आता त्यावर लक्ष ठेवून होते. यांचा नंबरही पाळत ठेवला होता. पोलीस त्यांचे लोकेशन ट्रेस करत होते. दरम्यान पोलिसांना त्यांच्या हालचालीवरून संशय आला आणि फेब्रुवारी 2023 मध्ये पोलिसांना वंदनासह तिच्या एका साथीदाराला गुवाहाटी येथून अटक केली. आता तिसऱ्या पात्राची पाळी आली आणि पोलिसांनी तिनसुकिया जिल्ह्यातून छापा टाकून त्याला अटक करण्यात आली. धनती डेका आणि वय वर्ष 32 आणि अरूप डेका वय वर्ष 27 अशी वंदनाच्या 2 मित्राची नावे येत आहेत. पोलिसांनी तिघाची चौकशी केली असता असा रक्तरंजित कट उकळीस आला याची माहिती मिळताच सर्वांना धक्का बसला. झाले असे होते की पोलिसांना कळाले की वंदना अमरज्योती यांनी 12 वर्षांपूर्वी घरच्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले होते. मात्र नंतर अमरज्योतीची आई शंकरी डे यांनी त्यांची सून आणि लग्न स्वीकारले. एवढेच नाही तर शंकरीने तिचा मुलगा आणि सुनेला आर्थिक मदतही केली. मात्र नंतर अमरज्योती आणि वंदना यांत भांडण सुरू झाले आणि दोघांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण व्हायचे. भांडण यामुळे वंदनाला खूप काळजी वाटू लागली. या कारणाने त्याने जिममध्ये नोकरी स्वीकारली. ती तिथे फिटनेस ट्रेनर म्हणून काम करायची आणि सुरुवातीला सासू शंकरी त्याला साथ दिली. ती त्याला त्याच्या कामासाठी प्रोत्साहन द्यायची. पण हे सर्व फार काळ टिकले नाही. अचानक शंकरीचा दिवस बदलला आणि सुनेला आधार देण्याऐवजी ती मागे हटली. तिथूनच वंदना आणि तिच्या सासू सासऱ्यांना नात्यात दुरावा आला. आता वंदनाच्या मनात काहीतरी वेगळं चालू होतं. सासू सासरे आणि नवऱ्याला वाटेवरून काढून टाकायचे तिने ठरवले होते. रात्रदिवस त्यांच्या मनात हेच चालले होते की त्या दोघांना कसे बाहेर काढायचे. हे काम एकट्याने शक्य नव्हते हेही त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे वंदनाने तिची संपूर्ण कहाणी तिच्या 2 मैत्रिणींना सांगितली आणि त्यांना तिच्या भयानक योजनेत समाविष्ट केले. आता तो फक्त योग्य संधीच्या शोधात होता. 26 जुलै 2022 त्या दिवशी दुपारची वेळ होती. अमरज्योती काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. शंकरी आणि तिची सून वंदना घरात एकट्या होत्या. पुढील काही क्षणात आपले काय होणार आहे याची शंकरीला कल्पनाही नव्हती. ती आपल्यातच निवांत होती. तेवढ्यात वंदना तिथे पोहोचली आणि बेडवर चढली. सासू शंकरीला काही समजण्याच्या आधीच वंदनाने तिच्या नाकावर आणि तोंडावर उशी ठेवली. शंकरी वंदतेने रडत राहिली, पण वंदनाने तिला सोडले नाही आणि काही वेळातच शंकरीचे शरीर शांत झाले. तिचा मृत्यू झाला. आता तिच्या प्लॅननुसार वंदनाने लगेच 2 मैत्रिणींना बोलून आपल्या घरी बोलवले व दोघे तिथे पोहोचले होते. आता तिघांनी मिळून प्रथम शंकरीचा मृतदेहाचे धारदार शस्त्राने 3 तुकडे केले. नंतर ते तुकडे पॉलिथिनमधून बांधून गाडीच्या ट्रक
मध्ये टाकून शेजारच्या मेघालय राज्याकडे वळवले. सीमा ओलांडल्यानंतर त्यांनी शंकरीच्या मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकले आणि परत गुवाहाटीला पोहोचले. अमरज्योती डे परत आल्या आणि आईबद्दल विचारले तेव्हा वंदनाने सांगितले की ती काही कामासाठी बाहेर गेली आहे. ती अद्याप परतली नाही. त्यानंतर तिने पती शंकरी डेचा शोध घेण्याचे नाटक केले आणि वेळ जात होती. आता वंदना त्याच संधीची वाट पाहत होती की ती आपल्या पतीला कधीपासून दूर करेल. यावेळी ते शंकरीचे शोध घेत होते, मात्र पोलिसांच्या हाती लागले नाही. गुवाहाटी 17 ऑगस्ट 2022. गुवाहाटी पोलिसांच्या म्हणण्यानुसार वंदनाला अखेर 17 ऑगस्ट रोजी ही संधी मिळाली. त्या दिवशी अमरज्योती डे आणि वंदना यांच्या नारेगे येथील फ्लॅटवर आल्या होत्या. दोघे तिथे एकटेच होते. दरम्यान वंदनाने जिच्या दोन्ही जवळच्या मैत्रिणींना बोलवून तिथे बोलवले. आता संधी मिळताच वंदनाने तिच्या 2 मैत्रिणींसह अमरज्योतीवर रॉडने हल्ला केला आणि त्यावर हल्ला एवढा केला की त्यांचा मृत्यू झाला. आता मृतदेहाची विल्हेवाट लावायची पाळी आली. त्यामुळे शंकरीप्रमाणेच या तिघांचीही अमरज्योतीच्या शरीराचे 5 तुकडे केले आणि नंतर ते तुकडे पॉलिथिनमध्ये पॅक केले. त्यानंतर ते 5 पॉलिथिन पिशव्या गाडीच्या ट्रंकमध्ये ठेवल्या आणि मेघालयाच्या दिशेने निघाले. त्यानंतर सीमा ओलांडल्यावर मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकून ते परत गुवाहाटीला आले. वंदना कालिता यांनी पोलिसांकडे चौकशीदरम्यान दावा केला की तिचा नवरा ड्रग व्यसनी होता आणि इतकेच नाही तर त्यांची अनेक मुलींशी मैत्री होती. या सगळ्यामुळे त्यांच्यात रोज मारामारी व्हायची. शंकरी चौकशीनंतर गुवाहाटी पोलिसांनी तिन्ही आरोपींना शेजारच्या राज्यातील ठिकाणी नेले, जिथे ते शंकरी डे आणि अमरज्योती डेच्या शरीराचे अवयव फेकले होते. या कामासाठी मेघालय पोलिसांची मदत घेण्यात आली आणि आरोपीच्या सूचनेनुसार चेरापुंजीजवळ खासी हिल्स येथून शंकरी डेच्या शरीराचे अवयव जप्त करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी अमरज्योतीच्या मृतदेहाचे तुकडे दुसऱ्या ठिकाणाहून जप्त केले. या प्रकरणादरम्यान पोलिसांनी मुख्य आरोपी वंदना आणि धंती यांचे मोबाईल फोन, शरीराचे अवयव घेऊन जाणारी कार, दोघांचे ATM कार्ड, फाटलेले कपडे आणि एक ब्लँकेट जप्त केले. हीच ती घोंगडी होती ज्यात शंकरी डे यांचा मृत्यू गुंडाळला होता. जप्त केलेल्या सर्व वस्तू या प्रकरणाचा खुलासा केल्यानंतर पोलिसांनी वंदनासह 3 आरोपींना न्यायालयात हजर केले. तिथून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली.